भगवान श्री हरिविष्णू यांना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णू कोणताही भोग स्वीकारत नाही. आध्यात्मिक जगातील देवी तुळशी या पृथ्वीवर तुळशीच्या स्वरूपात अवतरल्या. तुळशी मातेने कन्येच्या स्वरूपात जन्म घेतला. त्यांच्या सौंदर्यामुळे ऋषीमुनींनी त्यांना तुळशी हे नाव दिलं. त्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी या दिवशी तुळशी पूजनाचा शुभ मुहूर्त ठरवण्यात आला आहे. या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. असं मानलं जाते की भगवान श्री हरिविष्णू चतुर्मासातील 4 महिन्याच्या त्यांच्या दीर्घ निद्रेतून या दिवशी जागे होतात. त्या क्षणापासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते आणि भक्तांच्या विनंत्या पुन्हा ऐकल्या जातात. या दिवशी शालिग्राम भगवानाचा आणि देवी तुळशीचा विवाह करण्यात येतो. हा दिवस म्हणजेच तुळशी विवाहाचा पवित्र सोहळा म्हणून ओळखला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया तुळशीची विधीपूर्वक पूजा करून शालिग्राम भगवान श्री विष्णूचे स्वरूप यांच्याशी देवी तुळशीचा विवाह करतात. असं मानलं जातं की या विवाहाच्या मागे पतिव्रता आणि धर्मपालन वृंदा तुळशी देवी हिचे पुण्य आणि भक्ती होती. तिच्या धर्मपालनाच्या सामर्थ्यामुळे देवता आणि स्वयं भगवान विष्णूसुद्धा प्रभावित झाले. भगवान श्रीहरी विष्णूंनी धर्मरक्षणासाठी एक उपाय शोधून माता वृंदेचा पतिव्रता धर्म नष्ट करण्याची लीला केली आणि त्या प्रसंगातूनच तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली. माता तुळशी यांचं रूप आणि कांती ही अलौकिक होती. जेव्हा त्या विवाहयोग्य झाल्या तेव्हा बद्रीनाथ पर्वतावर जाऊन कठोर तपश्चर्या करू लागल्या. त्यानंतर तुळशी देवींनी भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या पतिरूपात मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भगवान श्री ब्रह्मा प्रकट झाले आणि त्यांनी देवी तुळशीला वरदान दिलं. भविष्यात दैवी योजनेने अवताराद्वारे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू पतिरूपात प्राप्त होतील. तथास्तु. यानंतर शंखचूड आणि तुळशी महाराणी यांचा विवाह होतो. जेव्हा शंखचूड युद्धासाठी जात होता तेव्हा ब्रह्माजींनी सांगितले, जोपर्यंत शंखचूड कवच धारण करतो आणि जोपर्यंत त्याची पत्नी पतिव्रता आहे तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नाही. मग भगवान विष्णूंनी ब्रह्माजीच्या सूचनेनुसार शंखचूडाचे कवच मागून घेतले. माता तुळशीचा पतिव्रता धर्म तोडण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी लीला केली. त्यांनी शंखचूडाचं रूप धारण केलं आणि तुळशी मातेला स्पर्श केला. हे तुळशी मातेच्या नंतर लक्षात आल्यावर त्यांनी क्रोधित होऊन विचारलं, तुम्ही कोण आहात? भगवान श्रीहरी विष्णूंनी आपले रूप प्रकट केलं. हे पाहून तुळशी माता व्यथित झाल्या आणि भगवान श्रीहरी विष्णूंना श्राप दिला, तुमचं हृदय हे दगडाचं आहे. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही बद्रीनाथ येथे तप केले होते, त्याचेच हे फळ आहे. आता तुम्ही संसाराचा त्याग करून नदीच्या स्वरूपात विख्यात व्हाल. तुमच्या नावाने तुळशीचा पवित्र वृक्ष ओळखला जाईल आणि मी तुम्हाला शालिग्राम स्वरूपात पत्नी म्हणून स्वीकारेल. शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितले, जो भक्त तुळशीच्या पानांनी माझी पूजा करेल त्याला 1,00,000 पूजांचा पुण्यफळ मिळेल आणि मृत्यूनंतर त्याला मुक्ती प्राप्त होईल. तुळशी देवी ही भक्तांची कल्याणकारक देवी आहे. जो भक्त तुळशीची भक्ती करतो त्याला तिचे आशीर्वाद लाभतात.